अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला वेग देत स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहरात गांजा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 2,34,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्रेते आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने संगमनेर शहरात माहिती संकलन सुरू केले होते। यावेळी गुप्त बातमीदारामार्फत जनता नगर परिसरातील नम्रता किराणा दुकानासमोर राहणारा संजय उर्फ संदीप राजू मालुंजकर हा साथीदारांसह घरात गांजाच्या पुड्या तयार करून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहर पोलीस ठाण्याशी समन्वय साधून संयुक्त कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला। कारवाई दरम्यान संजय उर्फ संदीप राजू मालुंजकर, आकाश विजय क्षीरसागर आणि प्रवीण सखाराम पाचकर या तिघांना ताब्यात घेण्यात आले। आरोपींच्या घराची तसेच ज्युपिटर दुचाकीची झडती घेतली असता 4.13 किलो गांजा, टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी, मोबाईल फोन तसेच गांजाच्या पुड्या तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक पिशव्या, चिकट टेप, स्टेपलर आणि इतर साहित्य असा एकूण 2,34,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत।